संजय काकांनी कोंडी फोडली, रोहित पाटलांचा सस्पेन्स कायम। भाजपाचे माजी खासदार संजय पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वाटचालीबाबत असलेली कोंडी फोडलेली आहे। मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांच्या भूमिकेचा सस्पेन्स कायम आहे। एकीकडे संजय पाटील यांनी भाजपच्या विरोधात रान उठवण्यास सुरुवात केलेली असताना दुसरीकडे आमदार रोहित पाटील मात्र सायलेंट राहून जुळवाजुळव करताना दिसून येत आहेत। दोन्ही नेत्यांच्या या भूमिकेमुळे तासगावच्या राजकीय पटलावर अद्याप सन्नाटा कायम आहे। भाजपाचे माजी खासदार संजय पाटील यांनी सर्वच राजकीय पक्षांपासून फारकत घेत विकासाची गाडी या संघटनेच्या माध्यमातून निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं। मात्र हे जाहीर करताना नेमकी कोणासोबत हातमिळवणी करणार याची स्पष्टता नव्हती। सांगलीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांच्या नेत्यांशी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले। त्यामुळे संजय काका भाजपच्या विरोधात निवडणुकीचा अजेंडा राबवत असल्याचं अप्रत्यक्षपणे स्पष्ट झाले। त्याला भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या विरोधाची देखील किनार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार रोहित पाटील यांनी एकत्र यावे असे अप्रत्यक्ष संकेत संजय पाटील यांनी दिलेले असतानाच नगरपालिकेची निवडणूक मात्र स्वबळावर लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। काकांच्या या भूमिकेने त्यांच्या राजकीय दिशेचा अंदाज स्पष्ट झालेला आहे। मागील काही दिवसांपासून निवेदने, आंदोलने आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून शासनाच्या विरोधात संजय काका आक्रमक झालेले आहेत। दुसरीकडे आमदार रोहित पाटील यांनी संजय काकांनी केलेल्या आरोपांना जाहीर उत्तर दिलेलं नाही। नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही। मात्र सायलेंट राहून पडद्याआडून निवडणुकीची जुळवाजुळव सुरू ठेवल्याचं दिसत आहे। दोन्ही नेत्यांच्या या बदललेल्या राजकीय भूमिकेमुळे मतदारसंघातील कार्यकर्ते संभ्रमात आहेत। त्यामुळे नेहमीप्रमाणे तासगाव तालुक्यात निवडणुकीचे वारे वाहताना दिसून येत नाहीत। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, तासगाव।